मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही तर मंत्री परत का चाटायचे का, ते मंत्री परत का चाटायचे का? नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी मी भूखंड मागितले होते। हॉस्पिटल आणि गार्डनसाठी आम्ही भूखंडाची मागणी करत होतो, मात्र हे सर्व भूखंड नवी मुंबईकरांच्या घशात घालण्याऐवजी बिल्डरांसाठी दिले गेले। हे काम दलालांनी केलं आहे असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। या गोष्टीची मला लाज वाटते। ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलंय। माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा, नवी मुंबईकरांचे जे भूखंड आहेत ते सर्व परत करा, अशी आक्रमक भूमिका मंत्री गणेश नाईक यांनी घेतली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सिडकोलाही त्यांनी सुनावलंय। मी मंत्री आहे, पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे। ज्या कारणासाठी गणेश नाईक आमदार आणि मंत्री झाला, जनतेसाठी बोलण्यासाठी। जर जनतेसाठी बोलू शकलो नाही, जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही तर मंत्रीपद काय चाटायचंय का? मंत्रीपद पक्षाने दिलंय त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे, पण गप्प बसण्यासाठी मी मंत्रीपद स्वीकारलं नाही। नवी मुंबईतील भूखंडांच्या प्रश्नावर मी आक्रमक भूमिका घेतली असं देखील गणेश नाईक यांनी म्हटलंय। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशित देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा, म्हणजे माझा राग असते कमी होईल। मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही।